बनवणार आहे बटाट्याची. त्यासाठी मी बटाटे शिजवून घेतले, 2 ते 3 बटाटे घेतले बघा. शिजवून त्याची साल काढून घेतले. बारीक शेंगदाण्याचं कूट तेल घेतलेलं आहे, खोबरं घेतलेलं आहे, खोबरं मी बारीक करून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची बारीक करून घेतली. तर आपण पहिल्यांदा बटाटा स्मॅश करून घेऊया. इथे बघा मी बटाटे स्मॅश करून घेतलेले आहेत. आता आपण आमटी बनवूया. तर मी एक पातेल ठेवलेलं आहे आमटीसाठी. आपण तेल घालूया अगोदर. एक 4 चमचे मी तेल घातलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये घालणार आहे बारीक करून घेतलेली मिरची. इथे बघा मी मिरची बारीक करून घेताना थोडंसं मीठ घातलं होतं मिरचीमध्ये. मिरची छान भाजून घेऊया. मिरची बघा आपली छान भाजलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये घालणार आहे स्मॅश करून घेतलेला बटाटा. बटाटा छान भाजून घेऊया मिरचीमध्ये. बटाटा छान मिरचीमध्ये तेलामध्ये 2 मिनिटं परतून घ्यायचं बघा. बटाटा छान परतलेला आहे बघा. आपण त्याच्यामध्ये घालणार आहे गरम पाणी. पाणी गरम करून घेतलेलं आहे. थोडं करत पाणी घालून घ्यायचं. जशी तुम्हाला आमटी हवी आहे घट्ट त्यानुसार तुम्ही पाणी आणि मिरचीचं प्रमाण ठेवा. आता आपण याच्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. हे सुकं खोबरं घेतलेलं आहे हे घालूया आणि शेंगदाण्याचं हे बारीक कूट 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. इथे बघा आमटी आपण एक 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेणार आहे बघा. इथे बघा आपली आमटी 2 ते 3 मिनिटं छान शिजलेली आहे. आपली छान अशी आमटी तयार आहे बघा. जास्त घट्टही नाही जास्त पातळ नाही, अशा पद्धतीने आपली आमटी तयार आहे बघा. आता आपण वरीचा भात आणि आमटी खायला घेणार आहे. गॅस बंद करूया आपण. आमटीचा भात घेऊया अगोदर. छान असा आपला भात झालेला आहे बघा. मस्त असं झालेला आहे. त्या भातासोबत आपण घेऊया आमटी. इथे बघा आपली छान अशी आमटी आणि वरीचा भात तयार आहे बघा. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान होतो. वरीचा भात पण खूप अशा पद्धतीने छान होतो आणि आमटी पण. तुम्ही सांगा कशी झाली ती भात आणि आमटी. तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.